सर्वांना नमस्कार. फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, वरामीरचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध श्री अल्केश कालासेठ, राहणार घुंगर्डे हातगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना यांना शेतामध्ये आपण 3 मशीनद्वारे बोरवेलचा पॉईंट दिला होता. पॉईंट आपण यांना काल 22 एप्रिल 2026 रोजी दिला आणि आज 23 एप्रिल 2026 रोजी त्यांनी बोरवेल घेतला. त्यांना कसं पाणी लागलं आपण ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या 3 मशीन आहेत आपल्याकडे. पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते, दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी येतं त्या दिशेनं फिरते. मात्र मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की या दोन्ही मशीनद्वारे पाण्याची खोली, पाण्याचं प्रमाण, पाणी साचलेलं आहे का, पोकळी आहे का, हे लक्षात येत नाही. तिसरी मशीन ही स्कॅनिंग मशीन आहे. याद्वारे आपल्याला जमिनीचा खालचा ग्राफ मिळतो. आपण इथं कालासेठ यांच्याकडे 500 फुटाचा ग्राफ केला आणि ग्राफ केल्यानंतर आपण घरी आल्यानंतर त्यांना आज सकाळी रिझल्ट टाकला. रिझल्ट टाकल्यानंतर म्हणजे बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं की इथं कुठं पाणी मिळू शकतं. बरेच जण मी व्हिडिओ टाकल्यानंतर फोन करतात, विचारतात हे निळं म्हणजे पाणी असतं का? तर हे निळं म्हणजे पाणी नाही आहे मित्रांनो. तर त्याचे वेगळे इंडिकेटर असतात, ह्या रंगाचे वेगळे इंडिकेटर असतात. पाणी कुठे आहे नेमकं, तर ते पाणी आपल्याला प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस आपण रिझल्ट काढा त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की हे पाणी नेमकं याच्यात कुठे मिळू शकतं. आणि सरांनी बोरवेल घेतला. मित्रांनो, आज बोरवेल घेतला. बोरवेल चालू केल्याच्यानंतर केवळ 40 फुटापासून पाणी लागलं यांना. खूप पाणी लागलं. 40 फुटापासून अक्षरशः 5 इंचपेक्षा जास्त पाणी लागलं. 150 फुटावर हा पॉईंट बंद करावा लागला. खाली बोरवेल जात नव्हता म्हणून 150 फुटावर बंद केला. बघा पाणी, बघा कसं लागलं. विशेष म्हणजे त्यांना जिथं पाणी लागलं यांच्या शेताच्या दक्षिण बाजूला आणि पूर्व बाजूला, दोन्ही बाजूला बोरवेल घेतलेले. पूर्व बाजूचा बोरवेल तर आत्ता घेतलेला आहे 8 दिवसाआधी. मित्रांनो, दोन्ही बोर 300-350 फुटापर्यंत खोल घेतलेले आहे. पूर्ण कोरडे गेलेले. काल पॉईंट बघत असताना त्या दोन्ही बाजूचे शेजारी तिथं उपस्थित होते. काल आम्ही सायंकाळी ज्यावेळेस पॉईंट पाहत होतो त्यांनी सांगितलं की इथं पाणी लागत नाही. इथं त्या शेजाऱ्यांनी सांगितलं की आमचे दोघांचे इथं बोरवेल फेल गेलेले. मात्र यांना खूप चांगलं पाणी 40 फुटापासून लागलं. 150 फुटावर हा बोरवेल बंद करावा लागला. मित्रांनो, आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण प्रयत्न खूप प्रामाणिकपणे करतो. आपला अनुभव मागील आता 5वं वर्ष चालू आहे मला, मी हे मशीनद्वारे पाणी बघतो. त्यानंतर वरामीरचं तत्वज्ञान. वरामीर मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं की वरामीर हे 1500 वर्षापूर्वी एक जलतज्ञ होऊन गेले. त्यांनी काही इंडिकेटर सांगितलेले जमिनीमध्ये की नेमकं कुठं पाणी मिळू शकतं. आपण त्याचा पण अभ्यास केलेला आहे. तो अभ्यास प्लस या 3 मशीन, या दोन्हीची परंपरागत तत्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान या दोन्हीची सांगड घालून आपण पॉईंट काढतो आणि पॉईंट देतो. माझा प्रयत्न असतो की दिलेला प्रत्येक पॉईंट सक्सेस व्हावा. मात्र मित्रांनो, आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही. म्हणून मी जायच्या अगोदर स्पष्ट सांगत असतो की 100% गॅरंटी नाही आहे. आपण प्रयत्न खूप प्रामाणिकपणे करू. अलकेश सेठलाही तेच सांगितलं. सेठ म्हणे काही हरकत नाही सर, इथं शेजाऱ्याचे बोरवेल फेल गेले, माझाही फेल जाऊ शकतो, तुम्ही या म्हणे. आपण गेलो, पॉईंट बघितला. पॉईंट बघितल्यानंतर असं पाणी लागलं. मात्र मी सगळ्यांना सांगतो प्रयत्न खूप प्रामाणिकपणे करणार. मात्र ज्यांना 100% गॅरंटी हवी आहे त्यांच्याकडे मी पॉईंट पाहायलाच जात नाही मित्रांनो. तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.